ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरामध्ये एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात झाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अपघातामध्ये यात एका तरुणाचा मृत्यूही झालेला आहे। सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं हा मिक्सर एका सोसायटीतल्या संरक्षक भिंत तोडून उलटला। या अपघातामध्ये 7 मुलं सुद्धा दुर्दैवीरित्या जखमी झाल्याचं समजतंय। अपघातानंतर वाहन चालक फरार झालेला असून अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही घटनेचा आढावा घेतलाय। मला वाटतं की या अपघाताची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 10 वेळा सांगून की बाबा इथे सेफ्टी काहीतरी ठेवा, गाड्यांना रोखण्यासाठी काही तरतुदी करा, त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी पण आणि नगरसेविकेने पण म्हणजे या दोघींनी मिळून कंप्लेंट केली, त्यांना जागेवर दाखवलं तर इथे एक स्पीड ब्रेकर असायला हवा होता, सेफ्टी बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं, सेफ्टी वॉल हवी होती, काहीतरी जेणेकरून घसरणारा माणूस थांबेल, जे घसरणारं वाहन थांबेल। तुम्ही त्या ब्रिजला पण ऍक्सिडेंट झाला, तिथेही घसरणाऱ्याला थांबवणं कोण नव्हतं, तिथेही बघा घसरणाऱ्याला थांबवणारं कोणीच नाहीये। थांबवणारं म्हणजे जे काहीतरी ऑब्स्टिकल निर्माण झालं पाहिजे, ते ऑब्स्टिकलच नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।